डीआरपी का उद्देश्य मुंबई में धारावी झुग्गी बस्तियों को ऊंची इमारतों और बेहतर सुविधाओं के साथ एक आधुनिक शहरी क्षेत्र में बदलना है। 2004 में शुरू ही इस परियोजना में कई देरी हुई, लेकिन 2022 में इसमें तेजी आई है। इसमें पात्र निवासियों के लिए 350 वर्ग फुट के फ्लैट, साथ ही स्कूल, अस्पताल और मनोरंजन स्थल उपलब्ध कराए जाएंगे। 2025 में यह काम फिर से जोर पकड़ रहा है। सेक्टर 1 में स्लम का सर्वे का काम चल रहा है। धारावी में रहने वाले लोग असमंजस में हैं कि लोगों का पुनर्वसन यहीं किया जाएगा या कहीं और। हर एक पार्टी के नेता अपनी लाल करने में लगे हुए हैं। हर एक कहता है कि एरिया ज्यादा चाहिए। असल में अभी भी कुछ क्लियर नहीं है। अडानी के लोग समझाने में लगे हुए हैं। लोग तो अब भी यही कह रहे हैं, अडानी हटाओ, धारावी बचाओ। कोई महीने मीटिंग नहीं है यहाँ पर। जो धारावी के सेक्टर 1 के जितने भी नॉन स्लम रेसिडेंट्स हैं, उनकी आज एक बैठक थी, जिसके अंदर हम लोगों ने बैठकर ये फैसला करने के लिए चर्चा की। चर्चा इसकी थी कि 21 साल होने के बावजूद भी धारावी का पुनर्विकास हो नहीं रहा है, और विशेष तौर पर जो नॉन स्लम में रहने वाले लोग जो 40 सालों से भाड़ा दे रहे हैं, 40 सालों से टैक्स भर रहे हैं, वो पानी का टैक्स हो या असेसमेंट टैक्स हो, और जो एलिजिबल लोग हैं अपने घर के लिए, उनकी लड़ाई आगे लेकर चलना बहुत ज़रूरी है। अभी जो अटका पड़ा है विषय वो है कि अगर झोपड़पट्टी वासियों को 350 मिल रहा है तो हम लोगों को सिर्फ 405 क्यों? और मांग ऐसी है कि 650 मिलना चाहिए, 600 मिलना चाहिए। तो चर्चा इस बात पर हुई है कि हमको किसी एक जगह पे जाकर रुकना है। हम अगर मांगे करते बैठेंगे तो सिर्फ मांगों का एक क्या बोलते हैं मोर्चा निकलते रहेगा, लेकिन हम लोग जहाँ पर पहुँचना चाहिए, हमें इस धारावी के विकास में महत्वपूर्ण भूमिका मैं समझता हूँ कि नॉन स्लम के लोगों को निभाना बहुत ज़रूरी है, और उसके ऊपर आज चर्चा की। और मैं समझता हूँ आज की बातों से कि जल्द ही नॉन स्लम के हमारे सभी रहवासी एक विषय पर और एक मुद्दे पर और विशेष तौर पे एक आंकड़े पर आकर रुकेंगे और धारावी के विकास को चालना देने का काम करेंगे। मेरे ख्याल से दोनों जगह पर एक होकर 4 ही महीने बचे, 4 ही महीने हुए हैं। इसलिए मैंने इसलिए अभी आपके सामने मैंने कहा 2 महीनों में अगर हम लोग एक साथ रहे तो अप्रैल के पहले या दूसरे हफ्ते में ये खुशखबर हम धारावी के नॉन स्लम के लोगों को दे सकते हैं कि वो 405 के से भी ज़्यादा स्क्वायर फुट के घर में जाएंगे। अच्छा, ये नहीं, मेरे ख्याल से आप लोगों ने धारावी रीडेवलपमेंट प्लान जो बना है उसको सही ढंग से नहीं सुना है या पढ़ा नहीं। धारावी की सभी जितनी भी कारागिरी है, जितनी भी हर एक कारागिरी का ध्यान रखते हुए हर कारागिर को कारागिरी करने का मौका धारावी में मिलेगा। बात ऐसे है कि आपको लगता है एक्सप्लेन नहीं होती है, हम बार बार ये एक्सप्लेन करते हैं। मैं तो मेरी मीटिंगों में मैंने स्लम के अंदर मतलब मैंने जो लेदर के कारागिरों के साथ मेरी मीटिंग हो चुकी है, गारमेंट वालों के साथ मेरी मीटिंग हो चुकी है, फूड वालों के साथ मेरी मीटिंग हो चुकी है, कुंभारवाड़ा के लोगों के साथ मेरी मीटिंग हो चुकी है। मैं सिर्फ कोई जैसे मैंने कहा कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं करना चाहता हूँ। मैं चाहता हूँ कि लोगों के साथ में चले, उनको समझाएं और उनका दुख बांटकर आगे चले। अभी मुझे आप जब तक हम लोग कुछ शुरू ही नहीं करेंगे तो मुझे क्या मिला इसका एहसास कैसे होगा? हम कुछ शुरू ही नहीं कर रहे, मुझे क्या मिलेगा इसी के ऊपर अड़के बैठे हैं। तो सब कुछ सब मिलने वाला है। एक अच्छा प्लानिंग बना हुआ है, लोगों को समझाया गया है, और इसके लिए तो 80,000 लोगों का सर्वे हुआ। 35 से 40,000 लोगों ने अपने कागज़ दिए। अभी कॉम्पिटेंट अथॉरिटी आके बैठी है, आपको पता चलेगा 6 महीने में एलिजिबिलिटी निकलेगी। वही कह रहा हूँ ना, 80,000 लोगों का सर्वे हो चुका। पहले तो सर्वे करने ही नहीं दे रहे थे। जो 18 मार्च 2024 को सर्वे शुरू हुआ, आज हम लोग फरवरी 8 में बैठे हैं, तो अभी तक 80,000 लोगों का सर्वे पूरा हो गया नंबर डालकर। मेरे ख्याल से अगले 6 महीने में बहुत ज़्यादा अच्छी गति आएगी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी अपने खुद के तरीके से इस धारावी को बनाने की कोशिश में लगे हुए हैं। मुख्यमंत्री पद की शपथ लेने के बाद उन्होंने कई मीटिंग धारावी की ली है, और मतलब लोगों के अंदर भले नहीं ली हो, लेकिन वहाँ पर विकास के लिए जो करना चाहिए उसके लिए किए, और मैं समझता हूँ उसी का एक भाग है हम लोग आगे चल रहे हैं। 100% सेटिस्फाई है।
माझं नाव भूषण नागवेकर, मी राहतो शाहूनगरमध्ये. जसं मिलिंद तुळसकरांनी सांगितलं, जे म्हाडाचे अध्यक्ष आहेत, सेल अध्यक्ष, त्यांनी एकदम उत्कृष्ट असं सांगितलं. आणि आम्हाला ह्या रूमबद्दल पर्यायी आम्ही विचार करत होतो की समोर कुठेतरी आमच्याच कॉलनीमध्ये पाहिजे, पण ते मिळू शकत नाही, मला पण माहिती आहे. पण आता पर्यायी जर आम्हाला रेल्वेची क्वार्टर्स आहेत, रेल्वेच्या साईडला जर मिळत असेल तर आम्ही 100% सॅटिस्फाय. आणि आम्हाला जवळजवळ 686चा एरिया देणार असं ते बोलतात. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना अतोनात प्रयत्न करायचे आहेत. आमच्या या आजच्या ज्या मीटिंग झाल्या त्या संदर्भात कन्क्लुजन काय निघालं नाही. आम्ही परत जातो सीओकडे, श्रीनिवासांकडे जाणार भेटणार आहे. सीओ जे मेन आहेत ह्या प्रोजेक्टचे इंचार्ज आहेत. आमचं म्हणणं आहे ठाम आहे, आमच्या जे समस्या सेक्टर 1च्या इस्टेट प्रॉपर्टीजच्या आहेत त्या स्लम नाही आहेत. आमचं म्हणणं आहे महत्त्वाचा विषय शाहूनगर वसाहत जी मोठी वसाहत आहे त्याच्यात 275 कार्पेट ई टाईप वाला पडतात आणि जी टाईपला 375. तसंच गीतांजली नगरमध्ये गुरुवारी सोसायटी आहे ते वापरतात 360 एरिया, ते 40 घरं 60 आहे. आणि बालिका सोसायटी त्यात मोठे घरं 300 घरं 450, 500 550. ह्या मेन सोसायटी ह्या मोठे मेजर लॉस होते. ह्या ज्या सोसायटी तर मेजर लॉस ज्या DRP झाली त्यावेळी 39A हा कायदा बनवलेला. आम्ही ह्या गोष्टीचे अगोदर तर 4 वेळा 5 वेळा फडणवीस साहेबांवर होते, काँग्रेसची सरकार त्यावेळी पण बोललो, भांडलो बी. ते विखे पाटील विरोधी पक्ष नेते त्यावेळी आम्ही वर्षाताईवर सोबत गेलेलो का हा विषय तिकडे हाताळला पाहिजे. 39 लॉ कॅन्सल झाला आहे. त्या 39A आम्हाला लागू आहे फक्त धारावीसाठी, पण 39B प्रमाणे जे एलपिस्टन, दादर, परेड, लालबाग या पुरं मुंबईला लागू आहे, पण आम्हाला नाही. आम्हाला एवढंच म्हणणं शासनाला का आम्हाला पहिले आम्ही बाहेर एलपिस्टन ह्या साईड क्षेत्रात राहतो, तिकडून आम्हाला प्रस्थापित होतो, तिकडून विस्थापित करून शाहूनगर धारावीला आणलं. धारावी 51 पिढी गेली आमची, विस्थापित झालो. आता परत विस्थापित करणार का? आमचं म्हणणं ठाम आहे, आम्ही शासनाचे सावत्र बाबाचे औलाद आहेत का? मग आम्हाला न्याय काय? झोपडपट्टीला 225 पासून 205 260, मग 300 + 350. मग आमचं काय आहे 2004 पासून 405 ते 405 21 वर्ष झाले 405च आहे. तर आमचं ठाम म्हणणं श्रीनिवासन साहेबांना, आमचं काय पुनर्वसन जे करतायत तर आम्हाला कन्सर्न घेतल्याशिवाय आणि आमची मागणी वाढव दिली तरच आम्ही लोक साथ देणार, नाही तर सेक्टर 1 लोक ठाम विरोध आहे या गोष्टीला. तुम्ही खाली झोपडपट्टीचं बघतायत, जे तुमचे ऑफिशियल टॅक्स पेयर्स आहेत, जे पैसे भरतात, जे रहिवासी प्रॉपर आहेत, लिगलाइज आहेत, त्यांच्याकडे शासन लक्ष देत नाही आहे. म्हणून आम्ही ठाम मागणी आहे शासनाला, कृपया करून आम्हाला न्याय द्या आणि सेक्टर 1च्या कमिटीला मॅक्झिमम जास्तीत जास्त एरिया द्यावा, ही आमची मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ची जी मीटिंग झाली एकदम उत्तमरित्या पार पडलेली आहे. मिलिंद तुळसकर साहेब, आम्ही सेक्टर 1चे जेवढे कार्यकर्ते आहोत आम्ही सगळ्यांनी आज हजर राहून एका विशिष्ट मुद्द्यावर आज एकमत केलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर DRPचे CEO श्रीनिवासन सर यांना भेटून आमचं जे काय आहे आत्ताचं जे म्हणणं आहे ते मांडणार आहोत. आणि त्यांनी जे काही 405 जाहीर केलेलं आहे, 405 स्क्वेअर फीटचा एरिया दिला नॉन स्लम बिल्डिंग्सला, त्याच्याशी आम्ही सगळे अमान्य आहोत. आम्ही आता डेव्हलप करायला गेलो तो मिनिमम 750 अँड अबोवचा एरिया मिळू शकतो. त्या धर्तीवर आम्ही आमच्या मागण्या आता त्यांच्यासमोर हजर करणार आहोत. म्हणजे त्यांना त्या आमच्या जे काही कॅल्क्युलेशन येतं आहे ते देणार आहोत. त्याचप्रमाणे CEO श्रीनिवासन सरांनी पण आम्हाला एक पत्र दिलं होतं की जेव्हा केव्हा डेव्हलपर अपॉइंट केलं जाईल किंवा सिलेक्ट केलं जाईल त्याच्यानंतर तो तुमच्याशी येऊन चर्चा करेल तुमच्या वाढीव सटे क्षेत्राबद्दल. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या मुद्द्यांसोबत CEO श्रीनिवासन सर यांच्याशी भेटणार आहोत आणि त्यांच्याशी या साधक बाधक चर्चा करण्याचा लवकरात लवकर आम्ही प्रयत्न करणार आहोत. आजच्या मीटिंगला जेवढा प्रतिसाद मिळाला तो मोर दॅन 85% होता, जेवढे आम्ही आज गेल्या 20-25 वर्षात. म्हणजे हे फक्त कमिटी मेंबर्स नव्हते, हे फक्त बॉडी मेंबर्स होते, जी कोर कमिटी असं म्हणतात, अशा मेंबर्स होते. ॲक्च्युअल आम्ही जेव्हा फील्डमध्ये जाऊ, एरियामध्ये उतरू, तेव्हा ह्याच्या कमीत कमी 50 पट कोरम असेल आणि 6000 लोकांच्या घराचा प्रश्न आहे. त्यामुळे बरंच महत्त्वाचा विषय आहे. आणि नॉन स्लम एरिया DRPमधून असं स्पेसिफिकली काही अजून केलेलं नाही. आम्ही फक्त सेक्टर 1चे म्हणून हे जे काय होते आता मुवमेंट करत आहोत. आम्ही जसं करू त्याला पाठीमागे बाकी सगळ्यांचा पाठिंबा मिळेल अशी आम्हाला आशा आहे. म्हणजे आता काय आम्ही विरोधात ना, मी किंवा काय कारण सर्व समाजाचं डेव्हलपमेंट होते, बरोबर आहे तिथं. पण मूळ प्रश्न असा आहे की गव्हर्नमेंटने इकडच्या लोकांना शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार आहे, शिक्षण मेन बेसिक शिक्षणपासून जे आपल्याला ग्रॅज्युएशन किंवा त्याच्याबद्दल शिक्षणाचा सोय म्हणजे तशी झाली पाहिजे. आणि नंतर बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावला पाहिजे. तर तुम्ही हायफाय टाउनशिप बनवणार तिथे, जर तुम्हाला कॉर्पोरेट फर्ममध्ये जर तुम्ही काम करू शकला असाल तर तेव्हाच तुम्ही मेंटेनन्स तिथे फ्री लाईफ चांगली हाय लाईफस्टाईल मेंटेन
करून राहू शकता ना. जर तुम्हाला मेन शिक्षणाचाच प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे तिथे, तर तुम्ही कसं काय जगणार? ते 10 वर्षानंतर जर तुम्ही मेंटेनन्स भरायला लागणार 10-20 वर्षानंतर, परत ते टाउनशिपमध्ये झोपडपट्टी तयार व्हायला वेळ लागणार नाही. तर गव्हर्नमेंटने हे आम्हाला हायफाय स्वप्न दाखवण्यापेक्षा आधी हे बेसिक कामावर जर विचार केला, जर त्याच्यावरती जर काम सुरू केलं तर ते महत्त्वाचं असेल. मग असं तर मला वाटतं सुद्धा. मी डेव्हलपमेंटच्या काही विरोधात नाही, कारण माझी तर लाईफस्टाईल खूप चांगली आहे. आमच्या घरात 1+1 आम्ही चांगले 500-600 एरियामध्ये राहतो. 4 रूम आहेत माझ्या घरात, काही प्रॉब्लेम नाही आहे तसं तर. पण हा जो मेन सगळ्यांचा आता इथे जे झोपडपट्टीतले जे लोक राहतात, चर्मकार बंधू आहेत असतील किंवा कुंचीवर समाजात झाडू वगैरे बनवतात किंवा इडली वगैरे मिळतात, तर आमच्या इथे भाजीपाला खूप स्वस्त आहे. इतर बाकीचे उपनगरातले लोक इथे भाजीपाला घ्यायला येतात. इथे हायफाय टाउनशिप जर बनली तिकडचे, तर त्या भाजीपाला आम्हाला स्वस्त दरात मिळणार नाही. मटण पण आम्हाला समजा महाग मिळेल. मग ते पैशासाठी काय, आता मेंटेनन्स फ्री लोक, आता समजा काही लोकांच्या घरामध्ये फॅमिलीज पेन्शनर लोकांच्या जीवावर तरुण मुलं जगत आहेत, त्यांना परमनंट जॉब नाही आहे, टेम्पररी जॉब करतात. ते समजा उद्या कामावरून लात मारत होतो, आई वडिलांच्या पेन्शनवर जगतो कसं तरी, बरोबर नाही, परमनंट जॉब नाही. त्याचा बंदोबस्त म्हणजे त्याचा हे सोल्युशन निघायला पाहिजे त्यावरती, मला तर असं वाटतं. कारण का मग ते लाईफस्टाईल जगणे मुश्किल होऊन जाईल. म्हणजे ते टाउनशिप बनवून तुम्ही 40 माळाचे टॉवर कशाला बोलतात, त्याला काय मेंटेनन्स होईल? आणि तिकडे तुम्ही काय परत स्काय स्क्रॅपर बनतील आणि ते भिकारी लोक दिसतील. आता जे जमिनीवर दिसतं झोपडपट्टीच किंवा चाळीसारख्या ठिकाणी, ते हायफाय टाउनशिपमध्ये दिसताना वेळ लागणार नाही. हे 20 वर्षानंतर ते मी सांगतो. तर गव्हर्नमेंटने याच्यावर नक्कीच विचार करायला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.